तरी आम्ही भवानीनगरला जाऊन आलो, सामान आणलं थोडंसं आणि आरू फोन घेऊन बसलेला, त्यामुळे व्लॉग काही घेता नाही आला. म्हटलं डायरेक्ट दुसऱ्या दिवशीचा व्लॉग घ्यावा. तर मम्मीसाठी बनवली इडली आणि हे पण येतील कामावरून आता. मम्मी बसली इकडं, आरू आहे पलीकडच्या घरात. बघा पलीकडं डुडा काय करतात ते, फोन बघतो ते. तर हे बघा मम्मीसाठी बनवली इडली मस्त मस्त. तर फ्रेंड्स, आरू झोपलाय आणि मम्मी पण झोपली आणि यांना 4 बार होती. हे पण 12 वाजता कामावरून आलेत आणि हे पण झोपलेत. तर मी कट करते ब्लाऊज. तर चला बघूया की कसा ब्लाऊज कट होतोय. उद्या आरूचा बड्डे आणि खूप 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 म्हणजे खूप कामं राहिलीत अजून. तर कट करते ब्लाऊज आणि लाईट पण गेली. म्हटलं शिवावा तर बघ पायावरच शिवणार आहे, कारण आता लाईट गेली, मोटर नाही चालू, म्हणून पॅन्डलवरच शिवावं लागणार आहे ब्लाऊज आता. तर कट करते, तुम्हाला दाखवते कसं कट करते ते. आता मी चालले आरूला बड्डेसाठी ऑनलाईन ड्रेस मागवलेला तो आणायला. बघा आरूचा ड्रेस आलाय. आता अनबॉक्सिंग करूया घरी गेल्यावर. चला, 19 तारखेला ऑर्डर येणार होती. मला वाटलं आता उद्या बाळाचा बड्डे 17 तारखेला आणि काय उपयोग नाही, मग पण आला लवकर, बरं झालं. तर फ्रेंड्स, मी पार्सलचं अनबॉक्सिंग करत होते आणि अभिषेक मला तिथं रोडवरच म्हणत होता उघडा आम्हाला पण बघू दे. त्याला बोलले नाही बाबा, माझी मम्मी आली आणि सगळ्यात आधी तिलाच दाखवणार आहे ड्रेस, त्यामुळे मी पार्सल तसंच घरी घेऊन आले. आणि आरू झोपलेला म्हणून दरवाजा लावलेला, अंधार अंधारच दिसत होता. तर हे बघा आरूचा ड्रेस, बघा किती छान आला आहे. अपेक्षापेक्षा पण सुंदर आला होता ड्रेस. साऊथ इंडियन ड्रेस मागवलेला, त्याला म्हटलं वेगळं काहीतरी. तर हा शर्ट, त्याच्यावरती ते साऊथवाला दुपट्टा आणि लुंगी होती. लुंगी पण खूप छान होती, डबल कापड होतं त्याला. त्याच्यावर गॉगल, चष्मा सगळं फ्री भेटलं होतं आणि हातातलं ब्रेसलेटसुद्धा फ्री भेटलं होतं. तर मम्मीला मी दाखवत होते कापड. मम्मीलासुद्धा ड्रेस खूप आवडला आणि शर्टचं कापड तर इतकं सुंदर आणि शायनी होतं. मग मी बाहेर पोरींला दाखवायला गेले ड्रेस, तर त्यांनासुद्धा इतकं आवडलं. सगळ्या दोघी पण एकदम खुश झाल्या होत्या. कापड खूपच छान होतं आणि लुंगी पूर्ण ओपन पण करता येत होती. तर मला तर हा ड्रेस खूप आवडला होता आणि घरच्यांना पण सगळ्यांना खूप ड्रेस आवडला. आणि आरू गोरा आहे थोडासा, त्यामुळे त्याला असा मरून कलर खूप छान दिसला असता. तर दीदी आता लॉकेटमध्ये चैन टाकत होती. ते वाघांच्या नखांचं मला म्हणला किती, मी म्हणलं अहो मला आलं तर टेन्शन, पोराचा बड्डे उद्या आणि म्हणलं कधी येतो आणि कधी नाही ड्रेस. ते म्हणले अहो तारीख लांबची दाखवतं पण आधीच येतो, कारण की मी माझ्या बड्डेला पण मागायला बघ ना, बरोबर 29 का काहीतरी दिली त्यांनी, 27लाच आला होता तो. हे काढावं लागेल ना ग, परत बसेल. फ्रेंड्स, मगाशी ब्लाऊज कट केला आणि जेवण वगैरे केलं. आरूला पण खाऊ घातलं जेवण आणि आता करते स्वयंपाक, कारण लाईट गेली आहे. आणि मागच्या वेळेस पण लाईट गेलेली, आता 2-3 दिवसापूर्वी डायरेक्ट 9 वाजताच आलेली. मग अंधारा स्वयंपाक करण्यापेक्षा, कारण मामांचा पण फोन नव्हता आला आज डब्यासाठी, त्यामुळे डबा पण नव्हता लवकर केला, म्हणून आता म्हटलं लवकर स्वयंपाक करून घ्यावा. आणि ब्लाऊज शिवायचे पण लाईट नाही, त्यामुळं ब्लाऊज पण नाही शिवला. उद्या तर वाढदिवस आहे आरूचा आणि खूप म्हणजे खूप घाई आहे. आयब्रो करायची तर अजून मेन गोष्ट, आयब्रोचं तर लक्षातच नव्हतं माझ्या. मम्मीला मेहंदी लावली कारण तिचे केस खूपच असे सफेद सफेद दिसत होते म्हणून. आणि बरंच काम बाकी अजून. उद्या बारामतीला जायचे आणि आरूचं गिफ्ट ते घ्यायचे, ते गिफ्ट वगैरे घ्यायचे, अजून बरंच काम आहे आरू आल्यावर. चला पीठ मळून स्वयंपाक करते, मग भेटूया थोड्या वेळाने. फ्रेंड्स, स्वयंपाक वगैरे झाला आहे आणि ब्लाऊज शिवायचा आहे, पण मामा आरू बघत बसले TV पलीकडच्या घरात, त्यामुळे मग थोड्या वेळाने शिवणार आहे ब्लाऊज. कारण मामांना सुट्टी होती, त्यामुळे कामाला नाहीत गेले. आणि त्यांनी ते टाकीचं काम केलं जरा, ते आवडतात बाहेर. मम्मी गेली अभिषेकच्या इकडं. आता
आता 10 वाजलेत फ्रेंड्स. आमचं जेवण वगैरे झाले आणि मी बसले ब्लाऊज शिवायला, कारण उद्या मला ती साडी घालायची. त्यामुळे आता बघू, बराच वेळ लागेल मला शिवायला, पण शिवणारच आहे मी. त्यामुळे चला, करते सुरुवात शिवायला ब्लाऊज. नाही तसं काय बोल की. ये ना तसं काय नसतं. तर 12 वाजले होते मला ब्लाऊज कंप्लीट करायला आणि मी प्रिन्स कटचा ब्लाऊज शिवला आहे. खूप घाईत शिवला आहे, कसा आला आहे मलासुद्धा नाही माहिती, पण म्हटलं जाऊ दे, परत आणि दुसरं वेगळं चांगलं कापड आणून शिवता येईल. पण मम्मी जागीच होती, मम्मी बोलली की छान आहे म्हणून. बॅकनेकला पण मी नेट लावलेला आणि मध्ये पॅचसारखं एक डिझाईन काढायची होती, पण खूप लेट झालेला आणि मशीन खडखड करत होती. आरू पण झोपलेला, सगळ्यांची झोपमोड होईल म्हणून मी जास्त डेकोरेट नाही केलं ब्लाऊजला. पण तरी छान वाटतो आहे, कारण त्याला ऑलरेडी मोती आहे तसे छोटे छोटे. तर ब्लाऊज कसा वाटला हे फ्रेंड्स कमेंट करून नक्की सांगा तुम्ही. तर हे बघा, तुम्हाला खोटं वाटेल, 12 वाजून 11 मिनटं झालेली तेव्हा माझा ब्लाऊज कंप्लीट झालेला.